नमस्कार. नमस्कार नमस्कार. वा वा वा, बायोगॅस का? बायोगॅस क्या बात आहे. हे म्हणजे कसं असतं, काय असतं? त्याच्यामध्ये शेण काढून वगैरे टाकायचं. त्याच्यामध्ये हे येतं, गॅस तयार होतो. बरं. तो गॅस आपल्या इंधनला जातो आणि तिथं आपण पेट्रोलियम जे हे गॅस घेतल्यामुळं आमचा एवढा फायदा झालेला आहे की आम्हाला जे महिन्याला सिलेंडर लागायचं ते आता लागत नाही. आम्ही 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी सिलेंडर आणतो. ह्याच्यावरतीच आमचा उदरनिर्वाह होतो. ह्याच्यामध्ये करतो, हे शेण टाकून ह्याच्यामध्ये गॅस तयार होतं. बर, मला जरा याचं प्रात्यक्षिक दाखवाल का? कारण मी ना शाळेत असताना खूप वाचलं होतं. बायोगॅस. हा, बायोगॅस बद्दल खूप वाचलं, पण कधीच संधी नाही मिळाली की जाऊन प्रत्यक्षात कसं बघता येईल किंवा काय. तेव्हा मी जिथे राहत होतो तिथे पण असं काही जवळपास नव्हतं, तर मला याचं प्रात्यक्षिक बघायला आलं. मला प्लीज दाखवाल का? आमची काही मदत लागणार असेल सांगा. संतोष तुम्ही दाखवा, संतोष तुम्ही दाखवा. इथे वरती. बरं, इथे इथे वरती वरती घ्या. इथे ठेवा. बरं. हे शेण पाण्यात. पाण्यात टाकायचं. शेण पाण्यात जसं आपण पूर्वी अंगण वगैरे सारवायचो, बरोबर. तसंही करायला लागतं. पूर्ण मिश्रण पाण्याचं आणि हे शेणाचं मिश्रण करावं लागतं. ते मिश्रण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. बस एवढंच, आणि त्याच्यानंतर मग बायोगॅस तयार होतो. तयार होतं. हे टाकल्यानंतर मग आज आपण टाकलं तर दुसऱ्या दिवशी तयार होतं. आधी 2 दिवस पहिलं टाकावं लागतं. आता कंटिन्यू चालल्यामुळं डेली चालत बरोबर बरोबर. तुम्ही रोजच त्याचा वापर करता, त्यामुळे ते ऑलरेडी चालतंय. आणि हे का केलं तर हे माझ्याकडं शेण वगैरे तुम्ही जे काही आणताय ते तुम्ही कुठनं आणताय की? नाही हे माझ्याकडे जवळजवळ 22 ते 25 गुरं आहेत. बर. आणि स्वतःचा 70 लिटरचा दूध आहे आणि आपल्याकडे डेअरी पण आहे. आपण इथे दुधाचं संकलन पण करतो. हो का? आपल्या घरी दुकानामध्ये, आणि संकलन करून आधी असं आम्ही ग्रामपंचायतने असं सर्वांना सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे आपल्याला संकल्पना केलं आहे की ज्याच्याकडे गुरं आहेत त्याला बायोगॅस द्यायचं आणि त्यांनी घ्यायचंच कंपल्सरी. म्हणजे गावात समजा 80% 90% लोकांकडे जर गुरं असतील हो होय, तर त्या प्रत्येकाच्या घरात बायोगॅस असतो. जवळजवळ 80% लोकांची गुरंच आहेत. आणि जवळजवळ आमच्याकडे आत्तापर्यंत एमर्जन्सी मार्केटमध्ये आपल्या एमर्जन्सीकडून आमच्याकडे 15 ते 16 झाले आहेत. 10 आता प्रस्तावित आहेत. बरं. वा वा वा. म्हणजे तुम्ही स्वतःचा रोजगार स्वतःच हो, वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण करता. निर्माण करतो. आता हे तयार हे झालं. आपण तयार झालंय. आपण ह्याच्यामध्ये ओतायचं. आणि याचा एक फायदा झाला साहेब की एमर्जन्सीकडून पूर्ण पैसे रक्कम भेटलेली आहे. हो का? आणि जिल्हा परिषदने 5,000 रुपये दिलेले आहेत. अच्छा, हे सगळं तयार करण्यासाठी. तयार झालेलं आहे करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्वतः जर केलं, स्वतःची मेहनत जर केली तर त्याच्यामध्ये 5,000 रुपये आम्हाला उठतात पण मटेरियलला जाऊन सुद्धा. हो का? आजी बोलतात का हो दादा? आजी बोलतात? आजी बोलतात का? सरांचा आता तिकडे ट्रान्सफर केला तरी चालेल. सरांचा आजीला ट्रान्सफर हो गावडे साहेब सांगा. आजीला विचारा.